गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टॉपिक कोणता आहे आपला? यस, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, रिलेटेड टू करंट. करंट विषय, जर करंट कधी तुम्ही बघितला, डेली नीड टू आवर लाईफ, आपल्या जीवनाशी संबंधित भाग आहे तो. राईट? तुम्हाला माहिती आहे करंट म्हणल्यानंतर आपल्याला जी एनर्जी येते मल्टिपल फॉर्म मधून येते. त्यामध्ये ऍटॉमिक पॉवर प्लांट तुम्ही ऐकला असाल. ऍटॉमिक पॉवर प्लांट जे युरेनियम पासून एनर्जी फॉर्म करते. दुसरा असतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, वॉटर पासून एनर्जी फॉर्म करते, ते करंट येतो जो. आणि तिसरा येते थर्मल पॉवर प्लांट, जे जनरली आपण यूज करतो तिन्ही. आणि आता चौथा आला तुमचा सोलर एनर्जी. ऍक्च्युली याचे फॉर्म वेगळे आहेत बेटा. ओके, म्हणजे हायड्रोलिक पॉवर प्लांट असेल किंवा तुमचा थर्मल पॉवर प्लांट असेल किंवा तुमचा कुठला हायड्रोलिक पॉवर प्लांट असेल. आता थर्मल म्हणल्यानंतर कोळसा आला. आता ऑब्विसली कोल हे कसं झालं, फॉसिल झालं ना, नॅचरल झालं. समजा कोल संपणार आहे एक दिवस ना, नो डाऊट कोळसा संपणार आहे. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट, हा याच्यापासून आपण एनर्जी तयार करतो. म्हणजे कोळसा संपणार आहे नो डाऊट. आणि कोळशापासून एनर्जी आपण फॉर्म करतो, खास करून थर्मल पॉवर प्लांट. आता आपल्याकडे जी एनर्जी आलेली आहे ती जी लाईट आहे ते परळी थर्मल पॉवर प्लांट मध्ये येते. लक्षात घ्या, परळी थर्मल पॉवर प्लांट. हे बाळ मागे लक्षात प्लीज, नॉलेज देतोय चांगलं. परळी थर्मल पॉवर प्लांट मध्ये येते. आता प्रॉब्लेम काय, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, जे की ऑब्विसली तुमच्या भारतामध्ये मल्टिपल आहेत. महाराष्ट्रामध्ये कोयना डॅम सांगितलं तुम्हाला, कोयना डॅम जे की लार्जेस्ट प्रोड्यूस करते 1960. आणि ऍटॉमिक पॉवर प्लांट जे भारतामध्ये 5 आहेत, ओनली 5. त्यामध्ये नंबर 1 काक्रापारा गुजरात, नंबर 2 कुडनकुलम तमिळनाडू, नंबर 3 कैगा कर्नाटका, नंबर 4 तारापूर महाराष्ट्र मुंबई, and number 5 रावतभट्टा राजस्थान. There are 5 power plant, atomic power plant present in India. आता तुम्हाला एक का सांगितलं पार्श्वभूमी, कारण करंट विषयानंतर लाईट दिसतं तसं नसतं. हे प्रोड्यूस कसं होते, हे कलेक्ट कसं होते आणि डिस्ट्रीब्यूट कसं केलं जातं. आता इथं परळून आली, बरोबर आहे, डिस्ट्रीब्यूट आपल्या घरापर्यंत आली. आपल्या घरासमोर मीटर बसवलेला माहिती बघा. पहिला तर प्रश्न काय, तर प्रोड्यूस होते कसं, हाऊ टू प्रोड्यूस. त्यानंतर डिस्ट्रीब्यूट कसं केलं जातं, कशापासून केलं जाते, हे करंटच्या संदर्भात. करंट म्हणल्यानंतर अँपियर मध्ये ते काउंट केलं जातं. राईट? आता मी तुम्हाला सांगतो पोटेन्शियल डिफरन्सेस पॉइंट. पोटेन्शियल डिफरन्सेस सगळे विद्यार्थी समजून घ्या. पोटेन्शियल डिफरन्सेस. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं का, तर ते काय असतं, पॉवर. याचं रिलेशन आहे बघा, I equal to V by R. I इज अ करंट, म्हणजे याचा सिम्बॉल A आहे, एम्पियर. V म्हणजे व्होल्ट, जे की पोटेन्शियल डिफरन्सचा ते मेन सिम्बॉल आहे. R म्हणजे रेजिस्टन्स. ओके, तेच आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स इज द नेटवर्क डन टू मूव अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. तुम्ही कधी बघितलं असेल की एक असं युनिट असं तयार केलेलं, या दोनला जोडण्याचं काम करते. राईट? बरोबर का? हे करंट सप्लाय करायचं काम करते. इथं स्विच असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण जोडले जातात. राईट? पोटेन्शियल डिफरन्स दोन युनिटला ते ट्रान्सफर करते, मूव्ह करते. बघा व्हॉट हॅपन. पोटेन्शियल डिफरन्स इज द वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. 2 पॉइंट असतात की नाही बाळा, करंट सप्लाय मध्ये 2 पॉइंट असतात की नाही विद्यार्थी, घेतलं बेटा सगळे. ओके, 2 पॉइंट असतात ना. यस, एक पॉइंट कोणता असतो, कॅथोड, दुसरा एनोड. कॅथोड इज अ पॉझिटिव्ह, एनोड इज अ निगेटिव्ह. 2 पॉइंट लावल्याशिवाय बल्ब लागते का, करंट लागतो का, करंट सप्लाय होते का. आता आपले केबल जे ते केबल मध्ये पण 2 केबल असते की नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स समजून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स वर्क डन, कधी वर्क केलं जातं, मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू, एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे ट्रान्सफर केलं जातं.
आता दुसरा पॉइंट आहे बघा, व्ही व्होल्ट इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. आता व्होल्ट इज एस आय युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. एस आय युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. मग व्ही इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. डब्ल्यू म्हणजे वर्क ज्यूल आणि क्यू म्हणजे काय रेजिस्टन्स कुलोम. कुलोम म्हणजे हा इलेक्ट्रिक चार्ज ते काय युनिट आहे क्यू कुलोम. ते कुलोम सी ने दाखवलं पाहिजे की हा. ओके तर युनिट व्ही इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. तिथं व्ही दिलं स्पष्ट पोटेन्शियल डिफरन्स. जर तुम्हाला कधी भविष्यामध्ये तुम्ही जेईला जा, मी तुम्हाला नेहमी सांगतो जेई जा, नीट करा, काही करा, दोन्ही ठिकाणी तुम्हाला फिजिक्स येणार आहे की नाही. फंडामेंटल आत्ताच फाउंडेशन बॅच मध्ये करून घ्यायचं नंबर 1 खन खन. 4 वर्ष बाकी आपल्याकडे. 4 वर्षामध्ये नंबर 1 समजायचं. आणि हे बेसिक असेल 11वी 12वी फिजिक्स पुस्तक उचला, हेच तिथं पण आहे. मुलांना अवघड का जातं कारण लहानपणी समजलेलं असते, म्हणजे तुमच्या वयामध्ये फाउंडेशन वयामध्ये. हे जे आहे 10th 9th जे वय आहे फाउंडेशनचं नंबरचं वय आहे. आता समजून घ्या इथं बेसिक लेवलला सांगतात, पुढे हे कोणी सांगत नाही. समजलं का? कोणी जाणार नाही पुढे. म्हणून समजून घ्या की व्ही इक्वल टू व्होल्ट मीटर डब्ल्यू बाय क्यू. लक्षात येईल बेटा. असं कुठे फॉर्म्युला द्या तुम्हाला ताबडतोब विचारलं पाहिजे. काय विचाराल ते? पोटेन्शियल डिफरन्स. काय विचारायला? पोटेन्शियल डिफरन्स. हा डब्ल्यू वर्क डन केलेलं काम आणि क्यू म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जे की शोषण केलं जातो. आता एस आय युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट. काय व्होल्ट? तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला नेहमी म्हणतो आपण जे बल्ब यूज करतो बेटा, हे सगळे बल्ब किती असतात? 5 व्होल्ट, 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 12 व्होल्ट, म्हणजे व्होल्टच्या असतात की, म्हणजे जी पॉवर दाखवते ती. जेवढं व्होल्ट जास्त तेवढं ते लाईट करंट उजेड मारते. समजलं का? आता आपल्या या रूम मध्ये आपण 2 बल्ब का लावले? तर 2 नाही 3 लावले, आपण बंद केला. 4 आहेत का? 4 आहेत. तर एवढे का लावले? तर समजा हे 4 न लावता मी एकच मोठ्या पॉवरचा फोकस लावला तर त्या लग्नामध्ये लावतो आपण त्या पद्धतीचं, तर एकच फोकस लावायचा. हा मग 100% ना, त्याची गरजच नाही 4 बल्बची. म्हणजे ती असते ना काडी, मोठे मोठे कार्यक्रमामध्ये वापरतात. ते किती मोठं अक्षरशः क्रिकेट ग्राउंड मध्ये, क्रिकेट ग्राउंड कशी फोकस लावतात? क्रिकेट ग्राउंडचे म्हणजे मॅच रात्रीला चालतात असं ती. तो किती फोकस असतात मोठे मोठे. ग्राउंडवर म्हणजे सुई पडली दिसते, सुई पडली तर क्रिकेट खेळतात. याचा अर्थ हे पॉवर असतं व्होल्टचा. कसा असतो? आणि व्होल्ट एस आय युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. रिलेशन समजून घ्या. याच्यावर पुन्हा न्यूमेरिकल्स घेतो, परीक्षेला कशी जात बघता सगळं. ओके. या संडेला दुसऱ्या बॅचचा घेणार, पुढच्या संडेला तुमचं घेणार आहे 4 घंटे क्लास आणि एक चॅप्टर खतम करतो त्या दिवशी. बघता ठीक आहे? तर समजलं का पोटेन्शियल कळलं? ओके. याचं रिलेशन समजलं बेटा. आता सांगा व्ही मतलब व्ही इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू वर्क डन केलेलं काम आणि क्यू इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज. ओके. आता रिलेशन समजलं. व्ही इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. व्ही इक्वल टू हा. आणि हे सेमच आहे, फक्त सिम्बॉल मध्ये बसवलं. कशामध्ये बसवलं? ते आय म्हणजे करंट असते, व्ही म्हणजे व्होल्ट मीटर असतं, आर म्हणजे रेजिस्टर असतं. तुम्ही म्हणाल कसं झालं, याला इकडे तिकडे फिरवा बरं. हा मग आता पुढे अँपियर पण शिकू. थांबा घे, म्हणजे हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. तिसरा पॉइंट. आता तिसरं काय सांगितलं? 1 व्होल्ट. 1 व्होल्ट म्हणजे नेमकं किती? 1 व्होल्ट द पोटेन्शियल डिफरन्स इज 1 व्होल्ट when 1 joule of work is done to move 1 coulomb of charge. 1 व्होल्ट आपण तेव्हा म्हणू शकतो 1 जूल एनर्जी कुठे झाली? मूव्ह झाली 1 कुलम ऑफ चार्ज मधून. कशामधून रे? यस. त्यावर म्हणतो 1 व्होल्ट. किती म्हणतो? 1 व्होल्ट. व्होल्ट 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 की लगेच पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणायचं? पोटेन्शियल डिफरन्स. क्लिअर? क्लिअर? आता याचा उद्या एक डायग्राम दाखवतो तुम्हाला जोडलेली. बघा कशी जोडतात ती. कसं टर्मिनल असतात. टर्मिनल असतात. काय असतात? टर्मिनल असतात. आपण टर्मिनल म्हणतो या भाषेमध्ये, टर्मिनल. बॅटरी बघितली कधी कधी? बॅटरीला शॉक लागतो का बाई? बॅटरी शॉक लागतो का? नाही लागत. पण या याला
का? कारण बॅटरी कशी असते आपल्या घरच्या, पॉवरफुल नसतात तेवढ्या. हा, त्याच्यामध्ये त्याला एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये केमिस्ट्री शिकवलं कधी, प्रायमरी सेल सेकंडरी सेल. त्याचं मेकॅनिझम आहे मधल्या मध्ये. प्रायमरी सेल एकदा यूज करतात आणि थ्रो करतात, फेकून देतात. यूज अँड थ्रो. प्रायमरी सेल त्याची पॉवर जास्त नसते. पण तुम्हाला माहिती आहे का, जे सेकंडरी सेल असतात, मग तुमच्या गाड्यामधले असतील कुठल्या सेल यूज करतो आपण, जे तिथं सुद्धा शॉक लागते किंवा तिथं सुद्धा काही त्याची पॉवर जास्त असते. हा, तिथं पण करंट वापरतात, पण वेगळ्या पद्धतीने वापरतात. स्टोअर करून वापरतात. कसं करून वापरतात? स्टोअर. मग त्याला आपण बॅटरी म्हणतो. काय म्हणतो आपण? हा, बॅटरीमध्ये स्टोअर करता येते करंट. आणि तुम्ही माहिती आहे घरामध्ये लाईट येते, आपण इन्व्हर्टर बॅटरी वापरतो. इन्व्हर्टर बॅटरी वापरू नका, तर करंट स्टोअर होते का? त्या जर करंट स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला बॅटरीची गरज लागते. सोलर मध्ये तेच होते. सोलर पॅनल जर तुम्ही बसवता घराच्या वर, तर बॅटरी पण बसवावं लागतं. कोणाच्या घरी हातवर करा सोलर पॅनल, घरी लाईटचं करंटचं तुझ्या घरी आहे, तर बॅटरी किती आहेत मग घरी? म्हणजे सोलर पॅनल जे कन्वर्ट करते, स्टोअर करते एनर्जी, तर ती बॅटरी बसली असेल ना. किती बॅटरी आहेत? एक का दोन आहेत? कधी कधी ते घरच्यावर असते, पण दोन आहेत ना, तर तिथे स्टोअर करते. म्हणजे करंट बघा, एखाद्याला घरीचा इन्व्हर्टर यूज करायचा असेल, एखाद्या तर आपल्याला बॅटरी लागते. मग करंट हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग. ओके. नंतर त्याला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट व्होल्ट मीटर. तुम्हाला जर पोटेन्शियल डिफरन्स काउंट करायचा आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर कधी मेकॅनिकल दुकानाचा, कोणाच्या फॅनवाल्याच्या, ज्यांचे फॅन ते लावते का सोडून, पाहते की जा चेक करा, करंट पास दाखवते ती. मेकॅनिकल जो शिकलेला नसतो आपल्या इंडियामध्ये, खास करून आयटी केलेला असतो कधी कधी, त्याला सुद्धा माहिती आहे करंट कुठून पास व्हायला. व्होल्ट मीटर जरूर बघा, प्रॅक्टिकल बघा, आपल्याकडे ती सुविधा आहे का नाही. मी त्याला नाव टाकतो, प्रॅक्टिकल बघा. एखाद्या मेकॅनिकलच्या दुकानामध्ये जाऊन, शॉपमध्ये जाऊन, नाहीतर कोणाच्या घरी असेल तर घेऊन या, सगळ्या दाखवत आपण करंट जोडू. एका ठिकाणी माणसाला लावता, एका ठिकाणी दुसरीकडे लावता. बल्ब लागते का बघता. हो, पॉझिटिव्ह राईट. कोणामध्ये पॉझिटिव्ह आहे बघता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, पण हुशार आहे, जबरदस्त आहे. आपले विद्यार्थी बरेच चांगले, नंबर 1 विद्यार्थी, काही विषय नाही. तर मेजरिंग मीटर काय, पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्ट मीटर. दुसरा पॉईंट, कनेक्टिंग ऑफ व्होल्ट मीटर. आता सांगितलं, कनेक्शन ऑफ व्होल्ट मीटर इज कनेक्टेड इज अ पॅरलल अक्रॉस द कंपोनेंट्स. त्याचं टर्मिनल कसं बनवतात? पॅरलल बनवतात. कसं बनवतात? पॅरलल बनवतात. आणि आणखीन एक पॉईंट महत्वाचा आहे, 9 व्होल्ट मीटर बॅटरी प्रोव्हाइड 9 पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 9 व्होल्ट्स. किती व्होल्ट प्रोव्हाइड करते? 9 व्होल्ट्स. समजा तुमची बॅटरी 9 व्होल्ट मीटरची असेल, ओके, तर ते पोटेन्शियल डिफरन्स किती प्रोव्हाइड करते? 9 व्होल्ट्स. बॅटऱ्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या व्होल्ट मीटरच्या असतात. मला वाटते तुम्हाला काय देतो, तुमच्या मोबाईलची बॅटरी किती व्होल्ट मीटरची तुम्ही माहिती काढा. गुगल बघा, अजून काही बघा, कुठेही बघा, किंवा मोबाईलला विचारा, मोबाईल हे एवढ्या पॉवरची बॅटरी म्हणतात ती मोबाईल आली. जेव्हा तुम्ही मोबाईल घेता की, तर त्या मोबाईलची कॅपॅसिटी तर लिहून असते बॅटरीची. तर मला उद्या सांगायचं की साधारण मोबाईलची, खास करून चांगल्या रेडमीची वगैरे, तुम्ही त्याला बघा घरी लिहून असेल का, किंवा गुगलवर चेक कर, म्हणस हुशार आहेस. आपले मुलं तर नंबर 1 म्हणणारे पोरं आहेत भविष्यात. असतात ना, कोणते 6 असतात, कोणते म्हणतो की तिथं काय लिहून असतं ते पण बघ. मग त्याचं उद्या मी स्पष्टीकरण देतो. ओके, क्लिअर. हे आहे पोटेन्शियल डिफरन्स. याचे न्यूमेरिकल्स, आजचे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. न्यूमेरिकल ग्रुपवर टाकतो, आपल्या ग्रुपवर मस्त लिहून घ्या, समजून परत सांगू दे एक एक्झाम्पल, आणि 1-2 दिवसामध्ये चांगला टॉपिक क्लिअर करू. ओके, थँक्यू, धन्यवाद. मंडळ आभारी आहे तुमचं. थँक्यू.